मित्रांनो, क्रेझी क्वीन ओयर रत्नागिरीमध्ये आता मी टिळकांच्या वाड्यात आले. लोकमान्य टिळक हे त्यांचं जन्मस्थान आहे. हा बघा, हा इथून एंट्रन्स आहे आणि या बाजूला त्यांचा पुतळा आहे. ॲक्च्युली तुम्हाला गेटवरून दाखवते मी. हे बघा, इथून एंट्री घेतली, हा त्यांचा पुतळा आहे. हे त्यांचं जन्मस्थान आहे. हे बघा, वरती ही माडी आहे, तिथे 4 खोल्या आहेत. हे जन्मस्थान आहे. बाहेर ओसरी, छोटंसं लॉन केलं आहे. ही बाहेर ओसरी आहे बसायला. आणि आता वेळ झाल्यामुळे त्यांनी ते बंद केलं आहे, पण मी तुम्हाला बाहेरून दाखवू शकते. इकडे एक छोटीशी रूम आहे त्यांची. ही वरती एक रूम आहे, दिसेल तुम्हाला छोटा दरवाजा. आणि हे बघा, इथून वरती जायला आहे. या पायऱ्या आहेत, इथून दिसेल तुम्हाला. या पायऱ्या वर जात आहेत आणि इकडे ह्या ज्या तुम्हाला मी 4 रूम दाखवल्या वरती, माडी जे बोलतो त्या त्यांच्या वरती 4 खोल्या आहेत अजून. आता आपण पाठच्या बाजूला जातो आहे. हे बघा, हे असं त्यांचं घर आहे. वरती पण या 2 खोल्या आहेत. अतिशय सुंदर टुमदार असं घर आहे रत्नागिरीमध्ये. सरकारने खूप छान प्रकारे जतन केलं आहे. कलर वगैरे छान केलं आहे. छपरांचा रंग वगैरे मस्त आहे एकदम. मी आतमध्ये फिरून आले, पण वेळ झाल्यामुळे बंद झालं ते, म्हणून म्हटलं तुम्हाला बाहेरून दाखवूया. आतमध्ये 3 खोल्या आहेत छोट्या छोट्या. त्याच्यात त्यांची पगडी, त्यांचं लिखाणाचं साहित्य वगैरे चांदीमध्ये ते ठेवलं आहे. बाकी काही नाही आहे खास असं, फक्त 3 खोल्या आहेत आतमध्ये. आणि त्यांची वंशावळ, त्यांचा जन्म, त्यांची कारकीर्द या बाबतीत एकदम खूप त्रोटक अशी माहिती लिहिलेली आहे. इथे पाठी हे गार्डन आता सरकारने बांधलेलं आहे. हा सर्व परिसर त्यांच्या घराचा आहे. हा बघू शकता तुम्ही, हा पूर्ण त्यांच्या घराचा परिसर आहे. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा क्रेझी क्वीन चॅनल. केलं नसेल तर असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. आता सांगा जरा मित्रमंडळींना सबस्क्राईब करायला, लाईक करा, शेअर करा, पटापट पटापट. हे बघा, परत मी फिरून पुढे आले. हे बघा, समोर पुतळा आहे, हा एंट्रन्स आणि हे त्यांचं जन्मस्थान. पूर्ण दाखवते. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.